आज बनणार आहे बघा मी हिरव्या कांद्याच्या पातीचे भजे। हिरवी कांद्याची पात घेतलेली आहे, तिला आता स्वच्छ धुवून घ्यायचं। कांद्याची पात मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तिला आता कापून घ्यायचं। कांद्याच्या पातीला बारीक बारीक कापायचं, जास्त मोठं मोठं नाही कापायचं। कांद्याच्या पातीचे भजे खूप छान लागतात खायला। याप्रमाणे कापायची कांद्याची पात। कांद्याची पात कापून झालेली आहे, तिला काढून घ्यायचं। आता कांद्याच्या पातीचे जे कांदे असतात त्याला पण कापून घ्यायचं। कांदे पण कापून झालेले आहेत कांद्याच्या पातीचे, पण कटोऱ्यामध्ये टाकून घ्यायचं। भजे बनवण्यासाठी साहित्य: इथं मी कोथिंबीर कापून घेतलेला आहे, लसणाची पात कापून घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, हे हिरवा लसण आहे ते पण कापून घेतलेलं आहे। हे सर्व साहित्य कांद्याच्या पातीवरती टाकून घ्यायचं। थोडी हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचे जिरे, लाल तिखट, अद्रक लसणची पेस्ट, 1 चम्मच तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन। हाताने मिक्स करून घ्यायचं। आता व्यवस्थित मिक्स करायचं, याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं, घाई नाही करायची पाणी टाकायची, याचंच पाणी सुटते कांद्याच्या पात्याचं। 10 मिनिटं झाकून ठेवायचं। 10 मिनिटं झालेले आहेत, हाताने मिक्स करून घ्यायचं। बघा, पाणी नव्हतं टाकलं याच्यामध्ये, बघू शकता पाणी किती सुटलेलं आहे, कांद्याच्या पातीचं पाणी सुटतंय। याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं। पाणी टाकून छान व्यवस्थित मिक्स करायचं। करून झालेलं आहे। थोडा बेकिंग पावडर टाकायचं। बेकिंग पावडर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालेलं आहे। भजे बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा, गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये भजे टाकायचे। आता सर्व भजे मी असेच टाकून घेणार। त्याच्या पातीचे भजे खूप छान लागतात, तुम्ही पण नक्की करून बघा। भजे टाकताना गॅस कमी करायचा, स्पीडवर नाही ठेवायचा। भज्याला पलटी मारून घ्यायचं। तांदळाचं पीठ टाकल्यानं भजे असे कुरकुरीत होतात। जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं तांदळाचं पीठ। बघू शकता भजे बनवून तयार झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत। हे भजे मी काढून घेते। सर्व भजे मी असेच तळून घेते। सर्व भजे काढून झालेले आहेत। बघा हिरव्या कांद्याच्या पातीतले भजे बनवून तयार झालेले आहेत। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा हिरव्या कांद्याच्या पातीतले भजे कसे झाले ते।